यावर्षी आमच्या बागेला काहीच नव्हतं आलं. एक घड खोंपायलासुद्धा नव्हतं आला. खोंपायलासुद्धा माझ्या पोरांना शेजारच्याचे आणले होते. एक घडसुद्धा नाही आला. मग आम्ही काय केलं तर हे बीन्स लावलं होतं. 4-5च वळी लावल्या होत्या. पण ते बीन्स लावून काहीसुद्धा फायदा झाला नाही. त्याला खुरपा वेगळं लागलं, कारण गवताचं रान असल्यामुळे बघा कसं गवत उगतं. औषध मारू शकत नव्हतं, कारण झाडं जाळतात. तेवढे बीन्स लावलं ना, त्याला जेवढा खर्च आला, म्हणजे किती 1 किलो का काय लावलं होतं ते बीन्स बायका लावायला, आणि जेवढा खर्च आला त्याला खुरपायला, लावायला, आणि त्याला पाहिजे तशा शेंगा पण नाही. नॉर्मल शेंगा आल्या घरात, तेवढ्या आम्ही जास्त खाल्ल्या. शेंगा आल्या तर त्या शेंगा आमच्याकडून म्हणजे घ्यायला गेलं तर 20 रुपये पावशेर, 25 रुपये, 30 रुपये पावशेर बीन्सच्या शेंगा भेटतात. पण होलसेलमध्ये आमच्याकडनं 30 रुपये किलो, 25 रुपये किलो अशा गेल्या. म्हणजे त्या बियाचा खर्चसुद्धा आमचा निघाला नाही, आणि त्याला जो पूर्ण खर्च झाला होता त्याच्यातलं काहीसुद्धा निघालं नाही. आणि बागेला जो खर्च लागला तो लागूनच गेला होता. 2-3 लाख रुपये जो खर्च लागतो, 2.5-3 लाखापर्यंत तर लगे हमखास लागतो एक एकरी. तर तो खर्च तर आमचा कुठंच निघला नाही. पण हे बीन्सचा सुद्धा खर्च निघला नाही आम्ही लावलेला. आणि मग आता ते तेव्हाचे कुठंतरी शेंगातून पडलेलं म्हणा, किंवा ते शेंगातून पडलेलेच बी असणार आहे, शेंगातून पडलेले बी म्हणा, वाळलेले वगैरे, तर ते हे नंतर ते औषध मारल्यावर ते वाळून गेलं असं सगळं. पण बी खाली जमिनीत गेलेलं मग आता हे उगतं आहे. शेतकऱ्याचं असंच असतं. शेती करायला घेतली तर, पण आता काय सगळ्यांचं असंच झालं आहे. काही करायला गेलं तर आता म्हणजे प्रॉब्लेमच होतो आहे. शेतीमध्ये कसं म्हणजे करायची की आपण गॅरंटी घेऊ शकतो की आपण मेहनत करू, पैसा लावू, पण त्याला येईल का व्यवस्थित, निसर्गाच्या हातात असतं सगळ्या गोष्टी, त्याची गॅरंटी नाही घेऊ शकत. अण्णा रेटची गॅरंटी घेऊ शकत.